एकीकडे राज्यभरामध्ये मराठी आणि हिंदी वाद सुरू असताना दुसरीकडे मात्र ठाण्यामध्ये काल रात्रीच्या सुमारास एका मराठी युवकाला ठाण्यातल्या नागरिक मोबाईल दुकानामध्ये बेदम मारहाण करण्यात आली। केवळ रिचार्ज मागण्यासाठी गेलेला हे युवकाला या ठिकाणी मारहाण करण्यात आलेली आहे। खास करून हा जो काही युवक आहे हा या ठिकाणी आला असताना त्याने रिचार्ज मागितलं, परंतु त्याला रिचार्ज न देता बेदम मारहाण करण्यात आली। विशेष म्हणजे राज्यभरामध्ये मराठी आणि हिंदी वाद सुरू असताना आता गुजरातचे जे काही दुकानदार आहेत त्या दुकानदारांच्या माध्यमातून देखील आता त्याला मारहाण करण्यात आलेली आहे। एकूण 5 जणांपैकी 3 जणांना ठाण्याच्या नौपाडा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। मराठी माणसाची होणाऱ्या गळचेपीसाठी राज्य सरकारच्या वतीनं प्रयत्न केले जात असताना दुसरीकडे अभिजात दर्जा राज्य सरकारच्या वतीने देण्यात आला, परंतु हा जो काही वाद आहे हा भविष्यात देखील संपणार नाहीये। हा प्रकार किरण जाधव हा प्रामाणिक व्यक्ती आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता पण आहे। ऍक्च्युली मोबाईल रिचार्जच्या दुकानात गेल्या वेळी महाराष्ट्राच्या ठिकाणी काय महाराष्ट्राच्या ठिकाणी जो व्हिडिओ मध्ये तुम्ही बघताय एक व्यक्ती छत्री घेऊन उभा आहे, म्हणजे 7-8 जण एका व्यक्तीला खाली चोपून मारून मारतात। छत्रीच्या खाली त्याला डोक्याला किती कशा पद्धतीने मारला असेल हे कोणाला छत्रीमुळे अजूनपर्यंत दिसत नाही। आता आम्ही दररोज प्लॅटफॉर्मवर एक वरून गाडी पकडतो तेव्हा आम्ही बघतो तिथं आजूबाजूला काय आहे, म्हणजे यांचा एक ग्रुप आहे। कोणी काय केलं की एखाद्या व्यक्तीला धावून मारतं, आऱ्यातुरीची भाषा करतात, म्हणजे हे योग्य नाही। हे महाराष्ट्रात चाललं काय? ह्या ठाणे जिल्हा आहे आणि या ठाणे जिल्हा संस्कृत जिल्हा आहे आणि या जिल्ह्यामध्ये एक 7-8-10 जण भ्याड अवस्थेत त्याला मारत असेल तर त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। हे मराठी माणसाला पटलेलं नाही, हा मराठी माणसावर अन्याय झालेला आहे आणि किरण जाधव अशा ह्या प्रामाणिक व्यक्तीला न्याय हा भेटलाच पाहिजे। किरण काय नेमका प्रकार असा घडला की काल रात्री मी ऑफिस मधून सुटल्यानंतर माझ्या मोबाईलचा रिचार्ज संपल्यामुळे ठाणा स्टेशन परिसरामध्ये मोबाईलच्या शॉपमध्ये गेलो की मला रिचार्ज मारण्यासाठी। तर त्यांनी सुरुवातीला सांगितलं रिचार्ज नाहीये, तर त्यांना मी प्रश्न केला की तू रिचार्ज का नाही ठेवला आहे, कारण इमर्जन्सीला काय लागतं, तर ते बोलले नाहीच आहे। म्हटले त्याच्यामुळे मी त्यांना विचारलं की एवढं मोठं तुम्ही दुकान चालवता आणि एक रिचार्ज का नाही ठेवू शकत, हे त्यांना विचारल्यामुळे त्यांनी वाद सुरू केला आणि हातापाईलाच सुरुवात झाली। मला दुकानातून ढकलत बाहेर काढलं। त्याच्यात मग काय आधीच्यात माझ्यात झटापट झाली, तर एकदम 4-5 जण आले आणि त्यांनी मला मारायला सुरुवात केली। काय कारण सांगितलं? काय कारण त्यांनी सांगितलं? नाही या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारे मराठी माणसाला मारहाण होणं कितपत योग्य आहे? नाही, आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला मारहाण होणं हे एकदम चुकीची गोष्ट आहे आणि हे परप्रांतीय लोक एकत्र येऊन हे सगळं करतात। स्टेशन परिसरात तर त्यांची लाईनीने दुकाने आहेत। पण पोलीस कंप्लेंट केली? हो, पोलीस कंप्लेंट केलेली आहे। पोलिसांनी त्यातल्या 3 जणांना पकडलंय असं पोलिसांनी मला सांगितलं। त्याच्यावर पुढे कारवाई चालू आहे। काय वाटतं, न्याय मिळेल? हो, नक्कीच न्याय आपण घेणारच आहे। न्यायासाठी आपल्याला लढावंच लागणारच आहे।